नमस्कार. आजची तारीख आहे 28 जानेवारी. आता सकाळचे वाजलेत 5:21. आपली सुरुवात होते. थोडासा CNG कमी आहे, CNG पंपावर CNG भरूया, नंतर बघूया पुढची राईड कशी पडते. ओला उबेर दोन्ही ॲप ॲक्टिवेट करूया. तो आपल्याला ओलाकडनं पहिली राईड पडली आहे, ही पिंपळे सौदागरकडनं लोगावची आहे. चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला पिकअप करायला. देतो पुढं अपडेट काय होतं. आलोय आपण आता एअरपोर्टला. कस्टमरला ड्रॉप केलंय. पिंपळे सौदागरपासून आपली लोगावची होती. कस्टमरचं बिल बनले 348, आपल्याला भेटले 256. तर आता आपण बाहेर आलोय. आता इथं तर वेटिंग आहे. तो आपण हा एरिया सोडतोय आणि पुढं बघूया आपल्याला राईड कुठं भेटते ते करतो. तसं अपडेट पुढं काय भेटेल ते. आपण एअरपोर्टच्या थोडंसं बाहेर आलो होतो तर आपल्याला 1-2 राईड पडल्या, पण त्या छोट्या छोट्या होत्या. आता ही एक राईड दिघीची राईड पडली आहे. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. 2-2.5 किलोमीटरचं पिकअप आहे आणि दिघीमध्ये ड्रॉप करायचे. बघूया किती टाइम लागतो आणि किती बिल होतो, करतो अपडेट. आपण आलोय दिघी साईडला, दिघीच्या डोंगराच्या इथं भोसरीच्या जवळ. केले कल्याणी नगरपासून कस्टमरला ड्रॉप. आता बघतोय इथे राईड कुठं काय अपडेट येते. ही राईड आपल्याला उबेरकडनं आली होती. आपल्याला फेर दाखवलं होतं 184. ऑनलाईन प्रीपेड होता. आपल्याला 174 आलेत. फर्स्ट राईड ओलाची पण एक झाली, उबेरची पण एक झाली. करतो परत अपडेट. सेम कालच्या सारखं झालं. एअरपोर्टला गेलो, थांबलो, सेकंड फ्लोअरला आलो ॲरोमॉलला. रायडरने राईड कॅन्सल केली. मला कॅन्सलेशन चार्ज भेटला असेल आणि तिथनं लगेचच परत 4th फ्लोअरला जातानीच मला आणखीन एक राईड पडली. ती दगडूशेठच्या इथं सोडलं आणि आता पुढच्या राईडसाठी वाट बघूया. ही आपल्याला उबेरकडनं भेटली होती. कस्टमरचं बिल जाते 249. आपल्याला दिले 210, 10 किलोमीटरची. बघूया नेक्स्ट राईड अपडेट करतो. पबोळण चौकातनं आपल्याला एक संगमवाडी वाड्या कॉलेजच्या रोडला एक भेटली होती. ती छोटीशी होती, शॉर्ट 4 किलोमीटरची. ती कंप्लीट केल्यानंतर एक पिंपरीची भेटली लगेचच. ती आता ड्रॉप केली. आता वाजलेत 9:30 आणि बघूया आता पुढची राईड कुठं भेटते, करतो अपडेट. तसं पिंपरीतनं आपल्याला मोशी MIDC डीमार्टच्या साईडला एक राईड पडली. ती आता आपण कंप्लीट केली आणि परत उबेरचं ॲप ओपन करतोय आणि बघूया आता कुठं राईड पडते, करतो अपडेट. मोशीतनं आपल्याला फिरंगोटची एक ट्रिप पडली होती. किलोमीटर दाखवलं 29, पण यावेळेस आज फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आला आहे. ओलाने खूप कमी पैसे दिले. कस्टमरचं बिल झालं 385, पण मला 248 दिले. म्हणजे 10 रुपये किलोमीटर पण नाही पडलेलं. इतर वेळी चांगलं देतं, पण यावेळेस काय झालं काय माहिती. बघू, मी कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करतोय काय होतंय का. आणि आता इथून शिवाजीनगर पुणे त्या साईडची राईडची वाट बघायची. बघूया पुढं अपडेट काय येते. एअरपोर्टला ड्रॉप केलं आपण निगडीवरनं. याच्या आधी आपल्याला ट्रिप भेटली होती ती पिरंगपासून थोडंसं पुढं आलो होतो हिंजवडी साईडला. तिथून आपल्याला भेटली निगडीला ते स्कूलचं काहीतरी कार्यक्रम होता. सगळ्या टीचर्स होत्या आणि स्टुडंट्स वगैरे बसणे होते. आणि तिथून आपल्याला थोडंसं पुढे येत नाही तर एक एअरपोर्टची भेटली ओलाकडनं. ती जस्ट आता ड्रॉप केली आहे आणि आता बहुतेक घरी जाईल मी. आणि जर दुपारी गेलो तर जाईल. आता टाईम झाला आहे 1:37, 1:37 आणि आपलं किलोमीटर झालेत जवळपास 187. तर त्यातले जवळपास 8 किलोमीटर तर माझे कालचे होते. तर ते कालचे किलोमीटर सोडून दिले तरी 180 किलोमीटर होते. आणि जवळपास आपलं फेअर 1800-1900च्या आसपास झालेलं आहे अर्निंग. तर पकडा 550चं CNG जरी पकडला, 500चं जरी पकडलं तरी 1300-1350 रुपये आपल्याला राहिले. जर संध्याकाळी मी आणखी गेलो तर एक 500-700 रुपयाचं काम मी आणखी करेल आणि आजचा दिवस इथे स्टॉप करूया. तरी आजचा ओलाने एक राईड व्यवस्थित नाही दिली आणि आत्ताची राईड चांगली दिली. कस्टमर 23 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स होतं आणि कस्टमरकडनं घेतलं 490 असं काहीतरी घेतलं. मला दिले 360 या 370 असं काहीतरी दिले.